पुण्याची म्हणजे मुंबईनंतर कुठल्या महापालिकेची उत्सुकता असेल निकालाची ते आहे पुणा. कारण पुण्याचा बाजीराव कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अगदी पुण्याचा बाजीराव कोण आणि पुणेकरांनी कोणाला पसंती दिलेली आहे. एक्झिट पोलचे आकडे आपण बघतोय काय सांगतायत. पुण्यातल्या एक्झिट पोलचे आकडे सांगतायत भाजपला 70, शिंदे सेनेला 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 55 आणि इतरांना 3 जागा मिळतील असं सांगताय. तर काँग्रेसला 8 जागा मिळतील असं इथं सांगण्यात आलेलं आहे. तर ठाकरे सेनेला मात्र केवळ 5 जागा. एनसीपी शरद पवारांच्या पक्षाला 10 जागा, मनसेला 2. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी ज्या आहेत त्यांची युती जर झाली तर 65 जागा त्यांना मिळू शकतात. परंतु त्याही पेक्षा आकडा जो आहे तो भाजपचा मोठा आहे. कारण भाजप इथं पुन्हा सत्तेत येऊ शकते. पुन्हा एखादी विजय भाजपला मिळू शकतो. कारण भाजपला 70 जागा इथं मिळणार असल्याचं दिसतंय. त्यामुळे पुन्हा दुसऱ्यांदा पुण्यात भाजपची सत्ता येईल असं एक्झिट पोलचे आकडे सांगतात. गिरीश, पुण्यामध्ये मित्र पक्षांमध्येच लढत होती. भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत होती. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या आणि आपण बघतोय पुण्यामध्ये भाजपचे नगरसेवक जास्त निवडून येतील. मात्र पुण्यात त्रिशुंक अवस्था असेल असा सामचा एक्झिट पोल सांगतोय. अगदी गिरीश, एक महत्वाचं होतं पुणे महापालिकेमध्ये आपण बघितलेलं आहे की इतर सगळ्या ठिकाणी शिंदे सेना आणि भाजपची युती झाली. परंतु पुण्यामध्ये मात्र अजितदादांनी आपल्या दुरावलेल्या बहिणीला सोबत घेतलं, राष्ट्रवादीला सोबत घेतलं, काकांना सोबत घेतलं. पण ज्यांच्या बरोबर राज्यात सत्तेत आहेत त्यांना दूर ठेवलं आणि तिथं आपण गेलो पाहिलं तर तिथं भाजपच मोठा पक्ष ठरलेला आहे. इथं दादांच्या राष्ट्रवादीला आणि काकांच्या राष्ट्रवादीला पुणेकरांनी नाकारलंय का असा सवाल आहे. अगदी बरोबर. पुणे महापालिकेत कुणाची सत्ता येणार, त्याला काय कारणं आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून. तब्बल 9 वर्षानंतर होणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मतदानाच्या रूपी पुणेकरांनी त्यांचा कौल या मतपेटीत डागलाय. 41 प्रभागातून 165 नगरसेवकांची निवड हेच पुणेकर आता करणार आहेत. आपण जर पाहिलं तर महायुतीमध्ये असणारे 3 पक्ष हे यंदा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वेगळं लढतायत. याच्यातली प्रमुख बाब म्हणजेच अजित पवारांची आणि शरद पवारांची दोन्ही राष्ट्रवादी आहेत त्या देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय. सर्व्हे रिपोर्ट आणि काही प्राथमिक चर्चा केल्यानंतर भाजपचे जवळपास 70 ते 80 जागा, त्यासोबतच राष्ट्रवादीच्या 60 ते 65 जागा आणि त्यानंतर शिवसेनेच्या 12 ते 15 जागांचा कौल जो आहे तो या ठिकाणी आपल्याला प्राथमिक चर्चेनुसार ज्या आकडेवारी येते ती पाहायला मिळते. आणि त्यासोबतच काँग्रेस असेल, मनसे असेल आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.